आज आहे संकष्टी, त्यामुळे लवकरच सकाळी खिचडी करायला घेतली, कारण मुलांची शाळा सकाळच्या सुरू झालेल्या आहेत, उन्हाळी शाळा, आणि त्यामुळे मुलांच्या डब्याला पण देता येईल म्हणून लवकरच सकाळी खिचडी करायला घेतली. आणि खिचडी असली ना की चपाती भाजी काहीच नको असतं, तर खिचडी करून घेतली आणि डब्याला पण दोघांच्या दिली खिचडी. त्यानंतर हातासरशी मांडणीच्या काचासुद्धा पुसून घेतल्या. आठवड्यातून एकदा मी हे पुसून घेते, कारण काचावरती धूळ दिसते भरपूर आणि पाठीमागचं दार सतत उघडं असतं किचनचं, त्यामुळे धूळ भरपूर येते घरामध्ये. त्यामुळे ह्या अशा लहान लहान गोष्टी असतात आपल्या किचनमधल्या किंवा घरातल्या, तर त्या असं नित्यनेमाने आपण 4-5 दिवसांनी केलं, 8 दिवसांनी एकदा जरी केलं तरी आपलं घर छान असं स्वच्छ आणि क्लीन राहतं. सध्या ऊन खूप जास्त वाढायला लागले, त्यामुळे झाडसुद्धा खूप कोमेजायला लागले, त्यामुळे रोजच्या रोज पाणी घालावं लागतं. आणि मागचं हे शेवग्याचं झाड याला बरोबर आता 1 वर्ष झालेलं आहे. गेल्या वर्षी मम्मी आली फेब्रुवारीमध्ये, तेव्हा तिने झाड लावलं होतं आणि आता याला छान असे शेवगे शेंगा आले आहेत. आणि या शेंगा बघितल्यावर मला खूपच आनंद झाला, कारण आम्हाला जायचं होतं भाजीला, कारण घरामध्ये काहीच भाजी शिल्लक नव्हती आणि बाहेर पडताना असं दाखवून बाहेर पडावं लागते, कारण भयंकर ऊन वाढलेलं आहे. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जाताना वाटेमध्ये गणपतीचं मंदिर लागलं, तर म्हणलं की गणपतीचं दर्शन घेऊन जाऊयात. गणपतीचं छान दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. थोडं लवकरच आम्ही गेलो होतो, त्यामुळे जास्त भाजीपाला बसला नव्हता, कारण ऊन भयंकर वाढलं, त्यामुळे लवकर बसत नाही, संध्याकाळी बसतात. त्यामुळे जी काही भाजी मिळाली, कोथिंबीर मेथीची भाजी मिळाली, तर ती घेतली आणि मग घरी. मग भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.